नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. कालचा ब्लॉग जो तुम्ही बघितला असेल तर तो नक्की बघा. पहिलाच ब्लॉग होता फणसोळे प्रीमियर लीगचा आणि तिथे आम्ही उपविजयी झालो. तर आजचा जो ब्लॉग आहे हा दुसरा ब्लॉग आहे. आज आपण जातो आहे चिपळूणला मॅचसाठी, पण त्याआधी आपण जाणार आहोत गणपतीपुळेमध्ये. कारण 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या दरम्यान गणपती प्रीमियर लीग ही स्पर्धा होणार आहे आणि त्याचा आज ऑप्शन आहे. तर ऑप्शनसाठी आज जातो आहे आणि तिथूनच डायरेक्ट मग चिपळूणला आपण टुर्नामेंटसाठी सुद्धा जाणार आहोत. तर जर तुम्हाला क्रिकेटबद्दल थोडंसं प्रेम असेल की क्रिकेटची थोडीशी आवड असेल तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट गणपतीपुळ्यामध्ये. आलो आहे आरेवारेला, त्या गणपतीपुळ्यामध्ये जातो आहे ऑप्शनसाठी. तर हा आता आरेवारेचा बीच आहे. आरेवारेच्या बीचवर आपण आलो आहे. खूप सुंदर असा बीच आहे हा. रत्नागिरीतील एक फेमस स्पॉट आहे आरेवारे बीच. खूप साऱ्या मूवीजचं इथे शूटिंगसुद्धा झालेलं आहे. तर असा हा बीच आहे आरेवारे आणि या बीचवर आता आपण इथे आलेलो आहे. तर ऑप्शनला आलो आता GPLच्या. ऑप्शन स्टार्ट होते, 2-3 मिनिटांमध्ये ऑप्शन चालू होईल. तर बघूया आता आपल्या संघामध्ये कोणता खेळाडू येतोय, काय होतंय. अपडेट पोचवत राहील तुमच्यापर्यंत. मनीष दळवी, देवरुखचा संघमालक. भावकाय स्पोर्ट यश आगरे, 4000 भावकाय स्पोर्ट, 4500 दुई स्पोर्ट, 4500 दुई स्पोर्ट यश आगरे, 4500 दुई स्पोर्ट यश आगरे 2, 4.5. हे 4 खेळाडू घेतलेत आपण. सूरज कांबळे पल्ला आहे. तर आपण 4000 पियुष डोरलेकर, अर्जुन मोरे आणि प्रतीक कडवा. आत्तापर्यंत प्रतीक कडवा 11,500 पॉईंटमध्ये आपण घेतला आहे. डावपुरा फलंदाज आहे. तर ऑलराऊंडर प्रत्येक संघामध्ये 2-2 घ्यायचे होते. आपण एकच ऑलराऊंडर घेतला होता, प्रतीक कडव. तर जाऊन आत्ताच चिठ्ठी उचलून आलो आहे. चिठ्ठीमध्ये आपल्याला संग्राम गावडे रत्नागिरीचा आहे, हा आपल्याला मिळाला आहे. तर 5वं नाव त्याचं झालं आहे, संग्राम गावडेचं. आता फलंदाजांकडे वळूया. फलंदाज 2 घ्यायचे आहेत आणि आपल्याकडे 13,000 पॉईंट शिल्लक आहेत अजून. 13,000 पॉईंटमध्ये 2 फलंदाज घ्यायचे आहेत. तर बघूया, दोघांकडे लक्ष आहे 2 चांगल्या फलंदाजांकडे. बघूया आता ते 13,000 पॉईंटमध्ये आपल्याला मिळत आहेत का. अपडेट देत राहीन तुम्हाला थोड्या वेळाने. ऑप्शनमध्ये थोडा ब्रेक झाला आहे. ब्रेकमध्ये सगळेजण फ्रेश होऊन येत आहेत. तर एक 10 मिनिटामध्ये परत ऑप्शन चालू होईल. तर आत्ताच GPLचं ऑप्शन झालं आहे. सगळ्यांचे संघ झालेत बांधून. तर आता GPLचं ऑप्शन करून आम्ही निघालो आता चिपळूणला जायला. आता टोटल आम्ही 7 जण आहोत. आता 2 जण पुढे गेलेत टू व्हीलर घेऊन. आता जसं आम्ही चिपळूणला पोचू ग्राउंड दाखवतो. चिपळूणला टू व्हीलरने नाही गेले आणि टू व्हीलरने नाही गेले त्या चिपळूणला. ते थोडे पुढे गेले, तिथून टू व्हीलरने. तिथे टू व्हीलर लावणार आणि आमच्या गाडीत बसून आम्ही सगळे एकत्र आता चिपळूणला जाणार आहोत. तर चिपळूणला पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो 1 तासात पोहोचायचं. किती वेळात आम्ही तिथे पोहोचतोय आणि आमची मॅच कोणाबरोबर लागते, काय होते, ते सगळे अपडेट तुम्हाला देत राहील. तर आत्ताच पोहोचलोय चिपळूणमध्ये सगळेजण. तर 1-2 मिनटं झाली आहेत. आता याच्यानंतर आपलीच मॅच आहे. टॉस उडतोय. तर अपडेट देईन तुम्हाला काय होतंय काय नाही. ग्राउंड बघू शकता तुम्ही चिपळूणचं. खूप सुंदर असं ग्राउंड आहे. या ग्राउंडवरती ऑलरेडी 2 टुर्नामेंट झाले आहेत आणि 3री टुर्नामेंट आहे. खूप सुंदर असं ग्राउंड आहे. मला म्हणायचं आपण जो डीजे पण पाहतो म्हणजे समय देखील सोडला गेला. या मॅच नंतर मॅच आहे आपली. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. बघूया काय होत आहे, कितीपर्यंत समोरच्या संघाला आम्ही थांबवतोय. चिपळूणमध्ये फर्स्ट मॅच चालू होताना रत्नागिरी फिल्डर्स मार्कवर येताना विकेट कीपर ब्लॉगर राज तोडणकर. पहिलीच मॅच जिंकलो. आता लगेच दुसरी मॅच चालू झाली आहे. विनरची मॅच होती. तर आता टॉस हरलो आहे. पहिली बॅटिंग आली आहे.
पहिली मॅच जिंकलो 3 बॉलमध्ये 8 रन्स हवे होते आणि मयूरने 2 बॉलला 2 बाउंड्री मारला. आता दुसरी मॅच आहे. बघूया या मॅचमध्ये काय होतंय. टायगर अजून जिंदा आहे. कित्येक वर्ष मैदानावरती पाहतो ओव्हरमध्ये आणि अंडरमध्ये देखील सुरेख कामगिरी येत असताना 6 षटक क्रमांक अर्थात पहिलं राऊंड विकेटचा मारा. काय चेंडू आहे, काय तर आत्ताच क्वार्टर फायनल पण झाली. लीगमध्ये एक मॅच हरलो, क्वार्टर फायनल झाली, क्वार्टर फायनल जिंकलोय. इकडे आहेत आपले अर्धे टीम मेंबर्स अजून आतमध्ये आहेत. तर जिंकलो आता क्वार्टर फायनल. आता सेमीफायनल पहिली चालू होते गाव पॅनलची. गावठी ओची सेमीफायनल असेल, याच्यानंतर ओपनची सेमीफायनल आहे. तर बघूया आता काय होतं आहे ओपनच्या सेमीफायनलमध्ये. अपेक्षा आहे की जिंकायची आणि जिंकूनच जायचं इथून. बघूया आता, शेवटी गेम आहे. तर गेमवर ते सगळं डिपेंड असेल. चांगले गोलंदाजी पण चांगली करतात. थोडं ईशानकडून थोडीशी बॉलिंग इकडे तिकडे होते. चांगल्या मॅचला षटकार मारून आउट झालाय. आता बघूया सेमीफायनल मॅचमध्ये काय होतंय ते. तर आता सेमीफायनल मॅच झाली आहे. सेमीफायनल मॅच सामन्याला सुरुवात होते. थोडासा मूड ऑफ आहे सगळ्यांचाच. बॉलिंग अटॅक पाहिजे तसा चालला नाही. फिल्डिंग थोडी मिसफिल्ड झाली आणि हरलोय सेमीफायनल मॅच. चिपळूणमध्ये पहिल्यांदाच नगरसेवक चषक होत होता आणि हरलोय. थोडीशी खंत आहे, थोडंसं वाईट वाटतंय. पण आता काय जे नशिबात होते ते झालंय. थोडासा खेळ सुधारायची गरज आहे आमच्या सगळ्या खेळाडूंना. तर हा व्लॉग इथेच संपवतो. भेटूया तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत हे आपलं जे यूट्यूब चॅनल आहे हे नवीनच आहे, सबस्क्राईब करा. व्लॉग आवडला असेल तर शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये.